बालमित्रांनो, आजच्या तासामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. चौथी स्कॉलरशिपच्या अभ्यासामध्ये आपण आज पाहणार आहोत अगदी सोपा मराठी विषयामधील असलेला भाग, तो म्हणजे समानार्थी शब्द. यापूर्वी तुम्हाला समानार्थी शब्द हे वाचून दाखवलेले आहेत, नमुना प्रश्न पाहिलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही स्वतः एकदा सोडवा. हे 10ही प्रश्न पुस्तकात सोडवायचं नाही, पुस्तकामध्ये रंगवायचे नाहीत उत्तरं, तर स्वतंत्र वही करा आणि वहीवर प्रश्न पहिला हे सगळं लिहा. प्रश्न पहिला असं लिहून काहीच बाकी लिहायचं नाही, शब्द वाक्य काही लिहायचं नाही, डायरेक्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि त्याच्या पुढं 4 4 वर्तुळ. जे तुमचं योग्य उत्तर असेल तेवढ्या क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं. तर पहा, सरावासाठी दिलेले प्रश्न. प्रश्न पहिला काय आहे? पुढील दिलेल्या ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. अरे हे तर किती सोपा प्रश्न आहे. एक शब्द दिलेला असते आणि त्याच्याच समानार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे 4 पैकी आणि त्याचं उत्तर रंगवायचं. बघा, पहिला आहे शत्रू. मग शत्रूला काय म्हणतात रे? आसूर म्हणजे राक्षस, छांडाळ म्हणजे राक्षस, ठग म्हणजे चोर. म्हणून पहिल्याचं उत्तर आहे, शत्रूचं उत्तर आहे रिपू. हे लक्षात ठेवा, शत्रू म्हणजे रिपू. मग आता लगेच पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3 त्याला रंगवा. कारण तुम्ही जे अभ्यास करतात, समजा समानार्थी शब्द पाठ करणं हे जसं तुमचं काम आहे, तसं उत्तर छान रंगवता येणं हेही तुमचंच काम आहे बरं का. हेही अभ्यासाचा भाग आहे. दुसरा प्रश्न, संग्राम. खडक म्हणजे तलवार, अरिष्ट म्हणजे वाईट, धाक म्हणजे दडपशाही. तर संग्रामचं करेक्ट उत्तर आहे संग्राम म्हणजे समर. म्हणून दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. नीट पुस्तकात लक्ष द्या. आज तुम्हाला पुस्तक काढावंच लागते बरं का, पुस्तकाशिवाय तुम्हाला समजणार नाही. पुस्तक उघडा. तिसरं, आत्मज. मग आत्मज कुणाला म्हणायचं कडे? आत्मज मुलगी नाही, स्वामी, अनल नाही. आत्मज म्हणजे जवळचा, म्हणजेच काय तर नंदन. लक्षात ठेवा. साप म्हणजे तिसऱ्याचं उत्तर किती आलं रे? तिसऱ्याचं उत्तर आलं 4. आता तुम्ही हे रंगवा बरं त्याचं व्यवस्थित. त्याच्यानंतर सापला तुरग म्हणतात का? नाही. बक म्हणजे बगळा, वत्स नाही. तुरग म्हणजे घोडा. तर सापला शब्द आहे समानार्थी भुजंग. याचं उत्तर तुम्हाला नक्कीच आलं असेल. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय 1. 5वं, निर्झर म्हणजे काय? पाणी, चुकलं. कालवा, चुकलं. पर्जन्य म्हणजे पाऊस, चुकलं. तर निर्झर म्हणजेच काय? झरा. उत्तर आहे पर्याय नंबर 3. 6वं काय आहे? भ्रमर म्हणजे पद्म का? पद्म म्हणजे फुल. भ्रमर म्हणजे भुंगा. विहग म्हणजे पक्षी, अहि म्हणजे पण पक्षी नाही. तर भ्रमर म्हणजे भुंगा. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. त्याच्यानंतर 7वा प्रश्न, किल्ला. मग किल्ला म्हणजे भूमिका? नाही. किल्ला म्हणजे भूमी, तर भूमी म्हणजे जमीन. आरमार म्हणजे आरमार. कारागृह म्हणजे काही, चुकलं. तर किल्ला म्हणजे दुर्ग. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. त्याच्यानंतर व्यवस्थित रंगवा. कृपण म्हणजे कृष म्हणजे तर हाडकुळा. अचल म्हणजे न हलणारा. जागृती म्हणजे जागा झालेला. मग कृपण म्हणजे काय? कंजूष. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. 9वा प्रश्न, पक्षी. श्वापद नाही, भृग नाही, खगेंद्र नाही. तर त्याचं उत्तर आहे पक्षाचं खग. खग म्हणजे पक्षी. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. त्याच्यानंतर काय? नृप म्हणजे धनी का? चुकलं. जनक का? नाही. देवेंद्र, इंद्राला म्हणतात का? इंद्राला देवेंद्र म्हणतात. जनक वडिलाला जनक. धनी म्हणजे मालक, पण नृप म्हणजे भूपती. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 2.
समजलं? अशा प्रकारे हे पहिला प्रश्न झाला. आता लगेच दुसरा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. तर तुम्ही दुसऱ्या प्रश्नाचे उत्तरं अगोदर तुम्ही लिहा, सोडवा. मुलांनो, सोडवला दुसरा प्रश्न? व्हेरी गुड. तपासून घ्या मग काय आहे. प्रश्न दुसरा, पुढील दिलेल्या ठळक अक्षरातील, आता सुरुवातीला ठळक अक्षरं दिलेत, त्या ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचा समानार्थी नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे एक शब्द आहे ठळक, त्याचे 3 समानार्थी शब्द ऑलरेडी दिलेत आणि एक नाही, ते कोणता नाही ते तुम्हाला त्याचं उत्तर शोधायचं आहे. इतका सोपा असा हा प्रश्न आहे. प्रश्न समजला. बऱ्याच जणांना प्रश्नच समजत नाही आणि प्रश्न नाही समजला की उत्तर कधीच येणार नाही. म्हणून पहिलं प्रश्न समजून घ्या. मग पहिला शब्द दिलाय समुद्र. मग समुद्राला पयोधी म्हणतात, बरोबर आहे. जलनिधी म्हणतात, बरोबर आहे. सिंधू म्हणतात, बरोबर आहे. मग 3ही पर्याय बरोबर असतील तर अंबुद म्हणतात का समुद्राला? नाही. म्हणून दुसऱ्याचं उत्तर आहे, दुसऱ्या प्रश्नातलं पहिल्याचं उत्तर काय? पर्याय नंबर 4. अशाच पद्धतीनं वहीमध्ये तुम्ही रंगवा. दुसरा प्रश्न, वीज म्हणजे तडिता, बरोबर आहे. तडिताला वीज म्हणतात. चंचला म्हणजे वीज, बिजली म्हणजे वीज, दुहिता म्हणजे वीज नाही. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 3 असलेले सापडलं की जे नाही ते उत्तर. आश्चर्य म्हणजे काय रे? नवल वाटलं बाबा, आश्चर्य झालं. अचंबा म्हणजे आश्चर्य, विस्मय म्हणजे आश्चर्य, पण गर्व म्हणजे आश्चर्य नाही. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. त्याच्यानंतर पुढचं रात्र, रजनी म्हणतात, निशा म्हणतात, यामिनी रात्राला म्हणतात, पण वसुधा म्हणजे रात्र नाही. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. त्याच्यानंतर 5वा प्रश्न, वंदन. वंदन म्हणजेच काय? प्रणाम म्हणतात, नमन म्हणतात, प्रणिपात म्हणतात, पण चरण म्हणजे पाय. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर वंदन. 5व्याचं उत्तर 2. रंगवा. त्याच्यानंतर 6वं, महिला. महिलाला ललना म्हणतात, नारी म्हणतात, स्त्री म्हणतात, पण मोहिनी म्हणत नाहीत. मोहिनी म्हणजे काय? भुरळ पाडणार. म्हणून महिलासाठी 3 उत्तर बरोबर आहेत, चौथा पर्याय नाही. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. त्याच्यानंतर 7वं, काय 7वं? अग्नी. अग्नीला काय म्हणायचं रे? विस्तव म्हणतात, वन्ही म्हणतात, पावकसुद्धा म्हणतात, पण अनिल म्हणजे अग्नी नाही. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. त्याच्यानंतर 8वा प्रश्न, आनंद. आनंदचा समानार्थी मोद, बरोबर आहे. तोष म्हणजे आनंदाचं आहे, आमोद म्हणजे आनंदाचं आहे, पण वैभव म्हणजे श्रीमंती. म्हणून 8व्याचं उत्तर चुकीचा असलेला पर्याय नंबर 3. त्याचा अर्थ गडद शब्दाचा अर्थ नाही आहे, तो वैभव आहे. सदन. 9वा प्रश्न, सदन म्हणजे निवास, आलय आणि भवन, बरोबर आहेत, पण देवालय म्हणजे मंदिर. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. तुम्ही वाचत गेलात की उत्तरं येतात बघा. 10वं, देह, शरीर, अंग हे सगळे देहाचे नाव आहेत, पण कुटी म्हणजे झोपडी. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. अशा प्रकारे प्रश्न दुसराही सोडवला. कुणी? वाचणाऱ्यांनी. आणि ज्यांनी पुस्तक आणलं नाही, जे ती इकडं तिकडं बघायले, त्यांना काहीच कळणार नाही. त्याच्यामुळं पुस्तक पाहिजेच पाहिजे. अशा प्रकारे 2 प्रश्न सोडवलेत. आता 3रा प्रश्नसुद्धा तुम्ही अगोदर वाचा आणि सोडवा. सोडवला ना 3रा प्रश्न? मग पहा बरं, 3ऱ्या प्रश्नात आपल्याला टोटल 5च प्रश्न दिलेले आहेत बरं का. तर ते 5ही प्रश्न तुम्हाला आता सोडवता यायला पाहिजे. अतिशय सोपे आहेत बरं का रे 5ची प्रश्न. तर बघा बरं आता काय आहे.
काय काय दिलेलं आहे. तिसऱ्या प्रश्नातलं पहिलं म्हणजे प्रश्न तिसरा काय म्हणतोय ऐका. समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी निवडायची. आता समानार्थी शब्दांची जोडी दिलेली आहे, त्याच्यातली चुकीची कोणती तेवढंच शोधायचं. किती सोपं आहे तर. पहिलं आहे उदंड म्हणजे पुष्कळ. उदंड म्हणजे पुष्कळ हे तर बरोबर आहे की रे. वावर म्हणजे शिवार. वावर म्हणजे शिवार हेही बरोबर आहे. आर्जव म्हणजे विनंती हेही बरोबर आहे. पण कासावीस म्हणजे निराश हे चुकलं. निराश म्हणजे उदास. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3 बरोबर. तुम्हाला आता पर्याय नंबर 3ला रंगवावं लागल. पुढचा दुसरा प्रश्न. आयुष्य म्हणजे जीवन. आयुष्य म्हणजे जीवन बरोबर आहे. परवा म्हणजे फिकीर. मी तुझी परवा करतो, मी तुझी फिकीर करतो. हां हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर कुतूहल म्हणजे उत्सुकता. कुतूहल काय कुतूहल आहे ते काय उत्सुकता. हां कुतूहल उत्सुक बरोबर आहे हे. पण वचक म्हणजे आता 3 जर बरोबर आले तर निश्चितच चौथंच हेच चुकलेलं आहे. तर पर्याय नंबर 4 वचक म्हणजे दबाव. पण इथं दिले समाधान आनंद चुकलं. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न तिसरा. धनुष्य म्हणजे कोदंड. धनुष्य कोदंड बरोबर आहे. तलाव म्हणजे ताटक बरोबर आहे. ध्वज म्हणजे निशान. ध्वज म्हणजे निशान बरोबर आहे. पण उपवन म्हणजे कानन चुकलं. उपवन म्हणजे कानन नाही. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 3. लगेच वहीत रंगवा. चला पुढचा चौथा. काय आहे चौथ्या प्रश्नात. ऐश्वर्य म्हणजे काय. श्रीमंती. ऐश्वर्य म्हणजे श्रीमंती. उत्कर्ष म्हणजे भरभराट. उत्कर्ष म्हणजे भरभराट बरोबर आहे. अहंकार म्हणजे घमेंड हेही बरोबर आहे बरं काय. हे समानार्थी शब्द आहेत. प्रयत्न म्हणजे मेहनत. मी प्रयत्न करायलो, मी मेहनत करायलो. आता सगळेच बरोबर वाटायलेत. आता ह्याच्यात कोणतं उत्तर आहे. तर याचं उत्तर आहे ऐश्वर्य म्हणजे श्रीमंत नाही, श्रीमंती असं होतं आहे. तर चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पाचवा. पवन म्हणजे वारा हे बरोबर आहे. पंकज म्हणजे कमळ हेही बरोबर आहे. आनंद म्हणजे समाधान हेही बरोबर आहे. पण पर्याय 3 नक्की हे 3 बरोबर आले म्हणजे हे चुकलेलाच आहे. विनय म्हणजे शांत पण इथे दिलं रुबाब. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अशा प्रकारे हे 3-5 प्रश्न झाले. आता प्रश्न चौथा व्यवस्थित वाचा आणि तुम्ही सोडवा बरं. अगोदर वहीमध्ये सोडवा. असं सोडवला बालमित्रांनो. चौथा प्रश्न अत्यंत सोपा आहे बरं का हा सुद्धा. काय म्हणलंय. पुढील प्रत्येक प्रश्नातील भिन्न अर्थाच्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. मग एकदम सोपं आहे बघा. पहिला प्रश्न काय म्हणले. नेता. आता 3 सारखे शब्द आहेत बरं का. आता नेता शब्द आला की त्याच्या पुढचा शब्द बघायचा लगेच. नेता नायक. नेता आणि नायक एकच आहेत की रे. पुढारी एकच आहे. नेता नायक पुढारी हे सगळे एकच आहेत. म्हणून ह्याचं उत्तर भूपाळ. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 4. लगेच 4ला तुम्ही रंगवा. मी इथं टिक केलं आहे. दुसरा. सुमन म्हणजे फूल. कुसुम म्हणजे फूल. पुष्प म्हणजे फूल. पण सरोज म्हणजे फूल नाही आहे. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय 2. 3 सापडले की संपलं. उदर. उदर म्हणजे पोट. वदन. वदन म्हणजे मुख.
आता इथं दोघापैकी एक उत्तर आहे बरं का. आनन म्हणजे मुख आणि मुख म्हणजे तोंड, बरोबर आहे, म्हणून उदर तिसऱ्याच उत्तर पर्याय 1. चौथं, बळ म्हणजे ताकद, सामर्थ्य म्हणजे बळच, ताकद म्हणजे बळच, पण बाणा म्हणजे बळ नाही आहे, म्हणून चौथ्याचं उत्तर 3. 5वं, कांचन म्हणजे सोनं, हेम म्हणजे सोनं, कनक म्हणजे सोनं, पण अलंकार म्हणजे दागिना, म्हणून 5व्याचं उत्तर 2. पुढचं 6वं, समीर म्हणजे हवा, पवन म्हणजे हवा, अनिल म्हणजे हवाच, पण सलील म्हणजे हवा नाही, म्हणून 6व्याचं उत्तर 1. 7वं, दोस्त म्हणजे मित्र, सवंगडी म्हणजे मित्र, सोबती म्हणजे मित्र, पण भ्राता म्हणजे भाऊ, म्हणून 7व्याचं उत्तर 4. 8वं बघा, पियुष म्हणजे अमृत, अमृत, पियुष, सुधा हे अमृतच आहेत, पण क्षीर म्हणजे पाणी, म्हणून 9व्याचं उत्तर 2. थांबा, 9वं चालू आहे, 8वं राहिलं, 9वं घेतलं आपण, 9व्याचं उत्तर 2. 8वं बघा, अचल म्हणजे न हालणारा, नग म्हणजे पर्वत, गिरी म्हणजे पर्वतच, पण शिव म्हणजे काय, तर 2 गावामधली ती रेष, बरोबर आहे, म्हणजेच गाव जिथं संपत आहे ती जागा, ते शिव म्हणजे पर्वत नाही त्याचा अर्थ, म्हणून 8व्याचं उत्तर 3. 10वं आणि शेवटचं, सुता, सुता म्हणजे मुलगी, भार्या म्हणजे पत्नी, दारा म्हणजे पत्नी, कांता म्हणजे पत्नी, पण सुता म्हणजे पत्नी नाही, म्हणून 10व्याचं उत्तर 1. समजलं? हे सगळं का आलं तुम्हाला, कारण तुम्हाला पाठांतर आहे म्हणूनच, म्हणून पाठांतर करा. आता बघा प्रश्न 5वा, 1 2 3 4 5 आणि 6 प्रश्न आहेत. आता बघा पहिल्याचं उत्तर, खाणीतील मजूर. आता प्रश्न 5वा काय म्हणला आहे का, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी समानार्थी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. एक वाक्य देतात, त्या वाक्यामधल्या एका शब्दाच्या खाली अधोरेखित करतात आणि त्या अधोरेखित केलेल्या शब्दाचंच समानार्थी शब्द शोधायचा आहे. मग काय, खाणीतील मजूर अविरत परिश्रम करीत असतात. मग अविरत म्हणजेच काय रे, आपत्ती नाही, पुष्कळ नाही, अखंड, बरोबर आहे, म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय 3. कळालं? दुसरं, गवई बुवांची ख्याती सर्वत्र पसरली होती. अधोरेखित आहे ख्याती. आता ख्याती म्हणजेच काय रे, दुस्थिती का, विवंचना का, उजाळा नाही, तर ख्याती म्हणजे कीर्ती, म्हणून दुसऱ्याच उत्तर 1. लई सोपे प्रश्न आहेत. तिसरं, आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2. आता डोळ्याच्या खाली अधोरेखित आहे, मग डोळा म्हणजे श्रवण नाही, हस्त नाही, उदर नाही, लोचन म्हणजे डोळा, म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय 4. चौथं, शरद ऋतूतील चांदणे मला खूप आवडते. चांदणे ह्या शब्दाच्या खाली रेष आहे, मग चांदणे म्हणजे इंदू का नाही, सविता नाही, सरिता नाही, तर चांदणे म्हणतात कौमुदीला, म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय 2. 5वा प्रश्न, श्रीकृष्णाच्या हाती बासरी शोभून दिसते. आता हे अवघड आहे. बासरीसाठी शब्द, रावा म्हणजे नाही बासरी, वारी नाही, अवनी नाही, तर अलगुज म्हणजे बासरी, म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय 4. 6वा आणि शेवटचा, जंगलतोड केल्यामुळेच दुष्काळ पडला. दुष्काळ म्हणजेच काय रे, अवर्षण, म्हणून संहार नाही, टेंभा नाही की संकट नाही, म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. अशा प्रकारे बालमित्रांनो आपण चौथीच्या या स्कॉलरशिपच्या पुस्तकामधील
आज आपण पाहिला आहे समानार्थी शब्द हा भाग इथं पाहिला. अत्यंत सोपा असा हा भाग होता. पण आता तुम्हाला ह्या शब्द संपत्तीवरील हे घटक असल्यामुळं तुम्हाला शब्द संपत्तीवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर तुम्हाला पाठांतर करावं लागेल. तुम्ही जर पाठांतर केलात तरच हे प्रकरण तुम्हाला सोपं जाईल. म्हणून ताबडतोब ज्यांना पाठांतर नाही त्यांनी अगोदर पाठांतर करा आणि पाठांतर झाल्यानंतरच पुन्हा हे प्रश्न सगळे सोडवा. आणि पुस्तकावर कुणीही खुणा करू नका. वही उघडा, वहीवर तुम्ही सगळे उत्तरं नोंद करा आणि वारंवार रिव्हिजन करा, वारंवार पाठांतर करा. हा भाग तुम्ही सगळ्यांनी पाहिला, ऐकला त्याबद्दल धन्यवाद.